आदिपराशक्ती या टॅरो कार्ड्सला व या पेंडुलमला शुद्ध आणि सक्रिय कर. फक्त सत्य, स्पष्टता आणि योग्य मार्गदर्शन मिळू दे. ही रीडिंग सर्वोच्च हितासाठी असू दे. ही रीडिंग योग्य वेळी योग्य लोकांपर्यंत पोहोचू दे. स्वागत आहे आपलं ह्या आपल्या चॅनलमध्ये. चला तर बघूया आज काय मेसेजेस मिळत आहेत आपल्याला. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि संवाद साधायला विसरू नका. कमेंट सेक्शनमध्ये आदिपराशक्ती या शक्तीला धन्यवाद करायला विसरू नका. आणि हे रीडिंग 24 तासासाठी आहे आणि हे टाईमलेस आहे. तुम्ही कधी पण कुठल्याही माझ्या व्हिडिओवर याल तर तुम्हाला तुमच्यासाठी काही ना काही मेसेज, काही कृती, काही सोल्युशन्स नक्की मिळतील. तेव्हा सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मग तुम्हाला या रीडिंगचा फायदा मिळू शकेल. एक कार्ड निघाला आहे, पेज ऑफ सोर्ड्स. पेज ऑफ सोर्ड्स हे खूप छान कार्ड आहे, पॉझिटिव्ह आहे आणि यंग एनर्जी आहे, नवीन ऊर्जा, रिन्युएशनची मला इथे एनर्जी मिळते आहे. रिन्युएशन, काही तुमच्या घरामध्ये रिन्युएशन सुरू असेल, तुम्ही विचार करताय काही ना काही रिन्युएट करण्याचा. चला अजून बघूया की पेंडुलम आपल्याला काय मेसेज देऊ इच्छितोय. सॉरी, मला जरा बरं नाही वाटत आहे. हे कार्ड अंतर्गत धडा दर्शवतं का? नाही. हे कार्ड मानसिकतेतील बदल अधोरेखित करतं का? हे कार्ड कृती किंवा जागरूकता याबद्दल आहे का? हो. चला तर बघूया अजून काय मेसेज मिळतोय आपल्याला. आज कोणत्या क्षेत्रामध्ये लक्ष देण्याची गरज आहे? आज कोणत्या क्षेत्रामध्ये लक्ष देण्याची गरज आहे? माझ्या व्ह्यूअर्सला आज कोणत्या क्षेत्रामध्ये लक्ष देण्याची गरज आहे? भावनिक. या धड्याची तीव्रता पातळी किती आहे? माझ्या व्ह्यूअर्सची धड्याची तीव्रता पातळी किती आहे? %10. गायडन्स, डायरेक्शन काय आहे माझ्या व्ह्यूअर्ससाठी? मुक्ती किंवा रिलीज. ही एनर्जी जी आहे ना, ही खूप
यंग एनर्जी आहे, खूप चंचल अशी एनर्जी आहे, मॅसेंजर आहे, काही गुड न्यूज तुम्हाला मिळू शकतं. ठीक आहे. आणि जुने फ्रेंड्स किंवा मित्रमैत्रिणी तुम्हाला भेटू शकतात आणि तुम्हाला अगदी लहान झाल्यासारखं असं वाटू शकतं. अभ्यासात काही नवीन सुरुवात तुमची होण्याची शक्यता आहे इथे, कारण पुस्तक मला इथे दिसतं आहे आणि काही ना काही तुम्ही वाचलेलं किंवा तुमच्या अभ्यासातून आधी गेलेलं, त्याबद्दल काही अनेक आयडियाज तुम्हाला येऊ शकतात. तुम्ही पुस्तक लिहिण्याची आयडिया कन्सिडर करू शकता इथे. तुमच्याकडे अनेक विषय आहे ज्यावर तुम्ही पुस्तक लिहिण्याचा विचार करता आहात. आणि हे जे मला वाटतंय ना, हे कार्ड हे थॉट्स किंवा विचारवंत लोक आहेत. विचारवंत असं काहीतरी कार्य, ज्याच्यामध्ये जसं नाटक लिहिणे किंवा पुस्तक लिहिणे, दिग्दर्शन करणे, ज्याच्यामध्ये शब्द आणि विचार, गहनता असं जिथे येतं ना, तसं मला इथे वाटतं आहे. ठीक आहे. आणि अजून आपल्याला मॅसेज असा मिळाला आहे की हे कार्ड माइंडसेट म्हणजे मानसिकतेवर हे आहे. तो मानसिकता म्हणजे ज्याबद्दल तुम्ही पुस्तक लिहिताय, जो विषय आहे त्याच्याबद्दल काही असेल किंवा त्या कॅरेक्टरबद्दल असेल किंवा त्या विषयाबद्दल असेल, काही पण. ठीक आहे. माइंडसेट, मानसिकता, काहीतरी मनावर त्याचा परिणाम होणारं असं काहीतरी. ठीक आहे. त्याबद्दल तुम्हाला खूप जागरूकता तर ठेवायची आहेच की तुम्ही काय शेअर करताय किंवा काय लिहिण्याचा विचार करता आहात किंवा तुमचे आयडियाज कशाभोवती येत आहेत. ठीक आहे. परत हे ना खूप असं डेलिकेट असे विचार आहेत. 10% म्हणजे दिवसातून अगदी 10% असा तुमचा वेळ असणार आहे 24 तासामध्ये, की तुम्हाला काही ना काही असे पटकन आयडिया येतील आणि ते जर तुम्ही नोट डाऊन नाही केले, ते लिहून नाही ठेवले, तर ते स्लीप होतील, ते तुम्ही विसरून जाल. आणि ह्या खूप चांगल्या आयडियाज किंवा तुमचे विचार आहेत किंवा तुम्ही कविता लिहित असाल, तुम्ही काहीतरी 4 ओळी लिहित असाल आणि 4 ओळीच इथे 4 बल्ब आहे. 4 ओळी पण मला वाटतायत. तर नक्की तुम्ही ते ना पटकन लिहून ठेवा, कारण ते मग 10% तुम्हाला काही मेसेजेस असे मिळू शकतात. तर ते तुम्ही नोट डाऊन करण्याची जबाबदारी तुमची आहे, कारण हा मेसेज तुम्हाला मिळालेला आहे. बरं, अजून नवीन सुरुवात आहे, नवीन काहीतरी तुम्ही घडवण्याचा प्रयत्न करताय, नवीन काहीतरी विचारांचं काहूर तुमच्या आतमध्ये आहे, पण जुनं जोपर्यंत तुम्ही बाहेर काढणार नाही, पसारा, ढिगारा, काय म्हणतात, अडगळीची खोली, जोपर्यंत अडगळ तुम्ही आतली काढणार नाही, तोपर्यंत हा जो 10% आहे आयडियाज, जे खूप छान नवीन आयडियाज, तर तो पर्सेंट वाढणार नाही, मला असं वाटतंय. तर हे मला खूप असं आर्टिस्ट किंवा अशा लोकांचं जे व्यंग किंवा रायटर, पोएट अशा पद्धतीचं मला हे लोक दिसत आहेत, ज्यांच्यासाठी मी आज रीड करते. कुठे ना कुठे विसरले असाल तुम्ही ह्या गोष्टी आणि ह्या रीडिंगमुळे तुम्हाला ते आठवेल. कमेंट सेक्शनमध्ये नक्की मला सांगा. ओके. आणि खूप छान मेसेज आहे. जर ह्या शब्दांनी तुमच्या आतमध्ये काही काहूर माचवलं असेल, काही तुम्हाला ट्रिगर झालं असेल, काही आठवलं असेल, काही डोळे थोडे ओले झाले असतील, तर तुम्ही ह्यावर नक्की विचार करा. डिव्हाइन तुमच्यासोबत आहे, आदिपराशक्ती तुमच्यासोबत आहे, तिची इच्छा आहे आणि तुम्ही ह्यावर नक्की विचार करा. पुस्तक लिहिणे, काहीतरी नाटक लिहिणे, नाटक करणे, एक्झिक्यूट करणे,
गाणं किंवा म्युझिशियन तुम्ही असू शकाल, कविता, पोएट, कादंबरीकार, काहीही तुम्ही. खूप छान फिलॉसॉफिकल असे पर्सनॅलिटी मला वाटते इथे. विचारवंत लोकांसाठी मी आज वाचती आहे, तर खूप छान मला वाटतं आहे. आणि थँक्यू सो मच, तुम्ही माझ्या या छोट्या चॅनलवर आले आहात आणि असेच सोबत राहा. कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुमचे अनुभव काय आहे. एकांतात बसा आणि आदिपराशक्तीला आठवा. तिला रिक्वेस्ट करा की अजून क्लिअर कर, अजून मेसेज दे, अजून गाईड कर. तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम तुम्ही नक्की आदिपराशक्ती, कुलदेवता तुमची, तुमचे गुरु यांच्याशी तुम्ही बोलू शकता आणि नक्की तुम्हाला काही ना काही मार्ग तुम्हाला मिळेल. एवढं बोलून मी हे रीडिंग संपवते आहे. तर जे मार्गदर्शन मिळाले ते शुभ फळ देऊ दे, सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होऊ दे आणि योग्य वेळी योग्य लोकांपर्यंत हे रीडिंग पोहोचू दे, अशी माझी इच्छा आहे. आणि आदिपराशक्ती यांना धन्यवाद करायला विसरू नका, कारण हे चॅनल त्यांचंच आहे आणि हे रीडिंग, हा मेसेज तुम्हाला त्यांच्याकडनं मिळाला आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट सेक्शनमध्ये नक्की धन्यवाद लिहा आणि स्वतःची काळजी घ्या. खुश राहा आणि मस्त राहा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. हे 24 तासाचं रीडिंग आहे, हे टाईमलेस आहे. जेव्हा पण तुम्ही बघाल तेव्हा तुमच्यासाठी इथे नक्की काही ना काही मेसेज किंवा सोल्युशन, कृती, काही ना काही तुम्हाला इथे मिळणार आहे. तेव्हा नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.